लॅब असिस्टंटबद्दल तक्रार दिलेली आहे, त्याला कॉलेजमधून काढलेलं आहे. त्यांनी दिलेल्या FIRच्या विरुद्ध आम्ही तपास करत आहोत. आणखी याचा काही याच्यामध्ये काही अनुचित काही आढळतंय का यासुद्धा आम्ही तपास करणार आहोत. त्यांनी अजून शिक्षकांचं नाव सांगितलं साहेब. त्यांच्या हे ठोस कारवाई व्हायला पाहिजे. ठोस म्हणजे काय, हे आता 8 मुली तो पटवतो आणि 8 मुलींना त्याचं म्हणजे आता किती दिवसापासून त्याच्या संकट होते. मग त्याला 10,000 इथं पगार आहे, 10,000 होते 15,000 होते. मग ते घर चालवून 8 मुलींचं कसं चालवत असेल, मग याला पैसा कोण पुरवत असेल, कुठला मौलाना कुठला मदरसा पैसा देत असेल. सर्वात मोठी गोष्ट आहे की हे लई मोठी साखळी आहे. त्याच्या पलीकडे जाऊन आता तर मला वेगळीच बातमी आली की ज्या एक मुलगी तर गर्भवती आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन आत एक अजून एक शेख नामक प्राध्यापक का कोण तर आहे, त्याचीसुद्धा साखळी याच्या संकट आहे. म्हणजे हे लई मोठं स्कॅम आहे. हे आम्ही उगाच इथं जमलो नाही की आम्ही याची संपूर्ण माहिती काढलेली आहे. आता आम्हाला बोप लव जिहादमध्ये सापडतात काय जण, त्याला आम्ही सांगतो समजावून सांगतो ते जातात. पण हे जिहादीचा विषय काय की यांनी अनेक म्हणजे लई जणांना पुरवलेलं आहे. म्हणजे तू सुद्धा वापर असा विषय झालेला आहे सगळा. आम्हाला आज आम्ही 8 दिवस झालं पोस्ट टाकलोय किंवा 8 दिवस झालं जोडभाऊ पेठला कळवलंय. साहेब होते मॅडम तिथं आल्या, त्यावेळेला मी तिथं सांगितलं की तुम्ही काहीतरी करा. पण तिथं सुद्धा त्यांची आम्हाला समजावून सांगायची मानसिकता होती, पण त्याला काय करायची मानसिकता नव्हती. आज कुठं तर आम्ही आंदोलनाचं पोस्ट फिरलो त्यावेळेला पोलिसांनी दखल घ्यावी का. सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की आम्ही त्यांना सांगितलं की तुमचं कॅम्पस आहे, त्याच्या आधारे तुम्ही जे घडले त्याचं सांगा. म्हणजे तुम्हाला तर म्हणजे आता समोर बोलता येत नाही, परंतु त्यांनी केस दिलेली आहे. आता त्यांनी तर सकाळी पालकांकडनं मला माहिती मिळाली की पालकांकडनं त्यांनी लिहून घेतली. हे सगळं घडलेलं आहे, बाहेर घडलेलं आहे. प्लेज आमचा आहे, आमच्या आवारात आमच्या लगेच बारीक गोष्टी तुमच्या ज्या आहेत त्याला पैसा ही गँग आहे किंवा परदेशापर्यंत पोच आहे का की 8 मुली पटवणं हे जोग नाही आहे. अहो हिंदूचे कितीतरी सडा लागलेत, त्यांचे लग्न नाही आहेत काय, आणि यांनी डायरेक्ट 8 मुली पटवत आहे आणि त्याचा वापर करत आहे. एक मुलगी जर गर्भवती निघाली हां सांगा भाऊ. आता त्या 2 लहान मुली आहेत मला कळाले. प्राध्यापकाला त्या दिवशी भरपूर वेळा विचारलो मी की बाबा काय आहे तर सांगा. त्यांनी ते 2 लहान मुलीला बी त्यांनी सांगायला तयार आहेत कुठले. क्या